नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। राज्याच्या राजकारणातून एक अत्यंत मोठी खळबळजनक बातमी समोर येत आहे मित्रांनो। तत्पूर्वी ही बातमी जाणून घेण्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच माहितीपूर्ण राजकीय बातम्या व इतरही बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे। त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे। पक्षातील या फुटीनंतर उद्धव ठाकरेंनी सावध भूमिका घेत आमदारांची बैठक बोलवली होती। मात्र या बैठकीला काही आमदारांनी अजून दांडी मारली आहे। अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांनी आता आगामी काळात उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे आमदार फुटू शकतात असं विधान केलं आहे। राणे यांनी नेमके काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊया। नारायण राणे यांनी म्हटले की ऑपरेशन झालं ना, 6 खासदार इकडून तिकडून गेले ना, आमचा हेतू साध्य झाला। कुठून काय कोणाची केलं कशाला काढता, हे सर्व लोकशाहीसाठी धोकादायक आहे की नाही हे परिस्थितीनुसार कळेल। सर्व टायगर भाजपमध्ये आले तर ठाकरेंकडे आमदार आहेत कुठे? सध्या तरी त्यांच्याकडे 3च खासदार आहेत। ते काही उद्धव ठाकरेंना सोडणार नाहीत, त्यांना आम्ही भाजपमध्ये घेणार नाही, आम्ही माणूस बघून घेतो, असा खळबळजनक प्रश्नचिन्ह नारायण राणेंनी उभं केलंय। पुढे बोलताना राणे यांनी म्हटलं की पुढचा नंबर आमदारांचा लागेल। खासदारांना जो काही मोबदला मिळाला, आता आमदार म्हणणार आम्हाला मिळू दे। राजकीय वर्चस्व उद्धव ठाकरेंना सध्या बरं नाहीये, जाऊ दे, त्यांना सोडा। 3 खासदारांना त्यांना घेऊन बसू द्या ना। बाळासाहेबांची आठवण मला येते, उद्धवांची नाही। वाईट वाटतं, जो पक्ष मी सुरुवातीपासून पाहिला त्याला आज अस्त होताना मला पाहायला बरं वाटत नाही, असं नारायण राणे म्हणाले। त्यामुळे आता आगामी काळात उद्धव ठाकरेंना आता किती धक्के बसतील हे पाहण्यात जिकिरीचं ठरेल। जय हिंद, जय महाराष्ट्र।